नमस्कार, स्वागत आहे आपले जागृती न्यूज चॅनलमध्ये। बातमी आहे कोल्हापूर येथून। संविधान जनजागर परिषदेचे भव्य आयोजन। छत्रपती राजर्षी शाहू स्मारक कोल्हापूर येथे सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीत संविधान मूल्यांचा जागर रविवारी संपन्न झालेल्या संविधान जनजागर परिषदेला सर्व धर्मातील मान्यवर धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। राष्ट्र निर्माण अभियानाचे उद्घाटे आदरणीय संदीपजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व धर्मगुरूंच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संविधान जनजागर परिषदेचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमात पूजा प्रदीप पोवार व संदीप लोले यांनी सादर केलेल्या संविधानपर गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। सर्व धर्मगुरूंचे संविधान मूल्यांवरील प्रभावी विचार परिषदेमध्ये विविध धर्मांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी संविधानातील समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूलभूत मूल्यांबद्दल आपले अत्यंत प्रेरणादायी असे विचार व्यक्त केले। भदंत प्राध्यापक डॉक्टर यश कश्यपायन मार्गदर्शन करताना म्हणाले, मी इथे बौद्ध धर्माचा नव्हे तर भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे। सार्वजनिक कार्यक्रमात आपण वैयक्तिक धर्म घरी ठेवून भारतीय म्हणून एकत्र राहिले पाहिजे असे पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर यश कश्यपायन यांनी सांगितले। सर्व धर्मांना प्रचार प्रसाराचा अधिकार असला तरी सार्वत्रिक जीवनात भारतीय हीच आपली पहिली ओळख असावी असा संदेश त्यांनी दिला। शीख धर्मप्रतिनिधी धनसिंग शमशेरसिंग बौरी यांनी गुरुग्रंथ साहिबाचा उल्लेख करत, आमचा धर्म सर्व धर्मांचा आदर करतो, मानवता हाच खरा धर्म आहे, याच मूल्याशी भारतीय संविधानही बांधील आहे असे सांगितले। वारकरी परंपरेतही संविधानाचे मूल्य हरिभक्त परायण डॉक्टर संतोष निकम महाराज यांनी सांगितले। 16व्या शतकापासून वारकरी परंपरेत प्रचलित असलेल्या समता, बंधुता, सर्वसमावेशकता या मूल्यांचा उल्लेख करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातही संविधान सदृश लोककल्याणकारी तत्वांची मांडणी दिसते, त्याच परंपरेचा वारसा भारतीय संविधानात दिसून येतो असे प्रतिपादन त्यांनी केले। तसेच रायगडावर संविधान दिन साजरा करण्यामागील ऐतिहासिक संकल्पनाही त्यांनी स्पष्ट केली। मुस्लिम धर्माचे मुस्लिम समलोह मंच अध्यक्ष कादरभाई यांनी बोलताना सांगितले, भारतीय संविधान हे तोडण्याचे नव्हे तर जोडण्याचे काम करते। अशा काळात आपण सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र राहणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले। अनिल कांबळे सरांचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य कोऑर्डिनेटर आदरणीय अनिलजी कांबळे यांनी संविधान जागृतीचे महत्त्व, सामाजिक ऐक्य आणि नागरिक धर्म याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। अध्यक्षीय मनोगत संदीप थोरात यांनी व्यक्त केले। यांनी संविधानातील मूल्ये प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली। राष्ट्र निर्माण म्हणजे सर्व समाज घटकांना एकत्र आणून त्यांच्यातील बंध अधिक दृढ करणे, संविधान हेच आपल्या एकतेचे अधिष्ठान आहे असे त्यांनी प्रतिपादन केले। या कार्यक्रमासाठी प्राध्यापक अमरनाथ शेणेकर कोल्हापूर जिल्हा कोऑर्डिनेटर, प्राध्यापक प्रभाकरजी कांबळे कोल्हापूर जिल्हा सह कोऑर्डिनेटर, शरद पवार जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार महासंघ, कृष्णात वरुटे, राजेंद्र चौगुले, प्रशांत पुजारी, गुंडोपंत सुतार, अमृत पाटील, प्रदीप पवार, दीपक कुराडे, माहिती अधिकार महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगर पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे कोऑर्डिनेटर आदरणीय अनिल कांबळे सर, त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर आदरणीय अमरनाथ शेणेकर सर, प्रभाकर कांबळे सर या सर्वांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे। या मंचावर ज्ञानाच्या घेऊन ज्योती उजळू मना मनातील राती, ज्ञानाच्या घेऊन ज्योती संविधान में ही हम सब देखो दुनिया समाई है, संविधान ही भारत देश की जो तर्कान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का मुळशी घेऊन निवास चौगले।